छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन वाघनखं जी ठेवलेली आहेत ती आजपासून सर्व शिवभक्तांना असतील किंवा विद्यार्थ्यांना खुली झालेली आहेत पाहण्यासाठी। आणि सध्या आपण पाहू शकता की जे काउंटर आहे या ठिकाणी नाममात्र जे शुल्क आहे या ठिकाणी 10 रुपये ठेवण्यात आलेलं आहे। त्यासाठी अक्षरशः शिवभक्त जे आहेत ते जिल्हाभरातून या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच सांगायचं झालं तर ही गेल्या अनेक वर्षापासूनची ही शिवभक्तांची इच्छा होती की ही लंडनवरून आलेली वाघनखं सर्वांना पाहता यावीत आणि त्या अनुषंगाने आता लोक देखील या ठिकाणी तिकीट काउंटरवर गर्दी करत आहेत। यामध्ये सांगायचं झालं तर जी सहल असतील शाळा असतील यांना विद्यार्थी जे येणार आहेत त्यांना मात्र हे सर्व मोफत ठेवण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी नाममात्र शुल्क जे आहे ते 10 रुपये ठेवण्यात आलेलं आहे। सध्या आपण जर आतील भाग जर पाहायचा म्हणलं तर यामध्ये आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि या ठिकाणाहून आवर्जून शिवभक्त जे आहेत ते पूर्ण संग्रहालय खुलं झाल्यामुळं पाहण्यासाठी या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी वस्तू शस्त्र ठेवलेले आहेत ते पाहण्यासाठी या ठिकाणी शिवभक्त जात आहेत। आणि खूप जुन्या मोडी लिपीतील पत्र असतील किंवा जे राजघराण्यातील छत्रपतींचं जे तख्त आहे सातारा गादी ती सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि 18व्या शतकातली जवळपास हे खूप दुर्मिळ असा योग म्हणावा लागेल, कारण सातारा गादीचं हे तख्त आहे आणि या ठिकाणी आवर्जून शिवभक्त असतील किंवा विद्यार्थी असतील शाळकरी हे या ठिकाणी पाहणी करतायत। सकाळपासूनच 10 वाजल्यापासून या प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि आवर्जून लोक ही शस्त्र दुर्मिळ शस्त्र पाहण्यासाठी गर्दी करतायत। या ठिकाणी अनेक दुर्मिळ अशा वेगवेगळ्या बंदूक असतील किंवा भाले असतील जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि याचाच लोक आवर्जून पाहतायत। आणि महत्त्वाचा जो वाघनखांचा जो शिवकालीन वाघनखं जी होती जी लंडनवरून आलेली आहेत ती स्पेशली या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि ती पाहण्यासाठी देखील लोक आवर्जून या ठिकाणी गर्दी करत आहेत। सिक्युरिटी पर्पज असल्यामुळं खूप काळजीपूर्वक या ठिकाणी लांबून ही वाघनखं जी आहेत ती दाखवली जात आहेत। आणि त्या अनुषंगानं सध्या मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून अगदी मोठ्या आबालवृद्धांपर्यंत या ठिकाणी लोक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे ती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन विनोदसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।